se.census.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन आपण आपल्या घरून आपल्या सोयीनुसार इतर कोणत्याही ठिकाणाहून आपली माहिती नोंदवू शकता। प्रत्येक व्यक्तीला आणि प्रत्येक कुटुंबाला प्रगतीचा योग्य वाटा मिळावा यासाठी आपण योग्य माहिती भरणं व आपला सक्रिय सहभाग नोंदवणं गरजेचं आहे। आपण दिलेली प्रत्येक माहिती अत्यंत गोपनीय असून ती कायद्याने सुरक्षित आहे। तिचा वापर केवळ आपल्याच राज्याच्या नियोजनासाठी आणि विकासासाठीच केला जाईल। जनगणना 2027च्या पहिल्या टप्प्याला संपूर्ण देशामध्ये सुरुवात होत आहे आणि भारताचं शक्ती केंद्र असलेला महाराष्ट्र पुन्हा एकदा महत्त्वाच्या राष्ट्रीय मोहिमेत पुढाकार घेत आहे। मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की राज्यातील जनतेसाठी स्वगणना वेब पोर्टल 1 ते 15 मे 2026 पर्यंत अधिकृतपणे उपलब्ध असेल। महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाला या विशेष डिजिटल उपक्रमाचा भाग होण्याची संधी आहे। यामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं असं मी आपल्या सर्वांना आवाहन करते। se.census.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन आपण आपल्या घरून आपल्या सोयीनुसार इतर कोणत्याही ठिकाणाहून आपली माहिती नोंदवू शकता। लक्षात ठेवा, जनगणना ही केवळ एक मोजणी नसून ती आपल्यासाठी उत्तम शाळा, दवाखाने, रस्ते आणि कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी सुनिश्चित करते। प्रत्येक व्यक्तीला आणि प्रत्येक कुटुंबाला प्रगतीचा योग्य वाटा मिळावा यासाठी आपण योग्य माहिती भरणं व आपला सक्रिय सहभाग नोंदवणं गरजेचं आहे। ज्या व्यक्तींना ही प्रक्रिया ऑनलाईन पूर्ण करणं शक्य नाही त्यांनी काळजी करण्याचं काहीच कारण नाही। जनगणना प्रगणक 16 मे ते 14 जून 2026 या 30 दिवसांच्या कालावधीत तुमच्या घरी भेट देतील। आपल्या घरी येणाऱ्या जनगणना प्रगणकाचे आपण पारंपरिक महाराष्ट्रीय आदरातिथ्याने स्वागत करावं आणि त्यांना त्यांचं कर्तव्य पूर्ण करण्यास सहकार्य करावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करते। आपण दिलेली प्रत्येक माहिती अत्यंत गोपनीय असून ती कायद्याने सुरक्षित आहे। तिचा वापर केवळ आपल्याच राज्याच्या नियोजनासाठी आणि विकासासाठीच केला जाईल। हे पोर्टल आता कार्यान्वित झालं आहे। चला, राष्ट्रीय मोहिमेत आपली एकजुटता सिद्ध करूयात। आज दिलेली काही मिनिटं महाराष्ट्राची पुढील 10 वर्षाची प्रगती सुरक्षित करतील। आपली जनगणना, आपला विकास। जय हिंद, जय महाराष्ट्र।